शारदाबाई गणपतराव मडगुळकर. मंचावर उपस्थित डहाके सरांचे भाऊ आहेत, त्यांना भालचंद्र डहाके सरांना माननीय श्री डहाके सरांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर वयाचे 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळा 2024. धन्यवाद सर. इथे सीनियर सिटीजनचे ज्येष्ठ नागरिक संघचे सदस्य गंगाधर पिदुरकर साहेब, शिंदे साहेब, देवाडकर साहेब, पोलीस विभागाचे ते साहेबसुद्धा इथे हजर आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाच्या मीटिंगमध्ये आणि सत्कार समारोहात हजर आहेत. आजच्या कार्यक्रमात सुंदर असे सरस्वती वंदन गीत तसेच स्वागत गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध करणारे चमूचे ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. मी सरस्वती गीत तसेच स्वागत गीत गाणाऱ्या चमूला मंचावर आमंत्रित करते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी या मुलींचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करा, यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात यावे. जोरदार टाळ्यांनी आपण या मुलींचे स्वागत करूया. मुलींची नावे आहेत मंजिरी रुपेश रावणे,
मंजिरी रुपेश रावणे, दिशा प्रकाश लाकडे, रुणाली शशिकांत शेंडे, रुपाली आकोरवार या सर्व मुलींनी सुंदर असे स्वागत गीत आपल्यासमोर सादर केले आहे. तसेच त्यांना साथ देणारे, हार्मोनियमवर साथ देणारे मुनींद्र रतन मांदाडे सर, ऑर्गन वाजवणारे लोभेश पिल्लेवार सर, तसेच तबल्यासाठी साथ देणारे सुधीर मांदाडे सर या सर्वांनी खूप सुंदर असे गीत सादर केलेले आहे. इथे उपस्थित असणाऱ्यांसाठी एक मेसेज आहे. ज्यांना नेत्रदान तसेच देहदान करण्याची आवड आहे, नेत्रदान तसेच देहदान करण्याची आवड आहे, त्यांनी आय ट्रान्सप्लांट मल्टीपर्पज सोसायटी, ट्रान्सप्लांट मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर दास यांच्याशी संपर्क करावा. त्यांचा नंबर आहे, आपण नंबर नोट करू शकता, 9403195373. पुन्हा एकदा सांगते, 9403195373. ज्यांनाही नेत्रदान किंवा देहदान करण्याची आवड आहे त्यांनी डॉक्टर दास यांच्याशी संपर्क करावा. पुन्हा एकदा नंबर सांगते, 9403195373. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ रामनगर चंद्रपूर येथील सभासद व मंडळाचे अध्यक्ष श्री महादेवराव पिंपळकर सर या सर्वांना हे सर्व आपल्यासमोर एक स्टेज परफॉर्मन्स सादर करीत आहे. या वयातही त्यांनी एक परफॉर्मन्स सादर करण्यासाठी तयारी केली आहे. खरंच हे सर्वांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे. सर्वांनी याच्यातून प्रेरणा घ्यायला हवी आणि पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला, हा कार्यक्रम दरवर्षी होत राहतो, जास्तीत जास्त वृद्धांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी अशाच प्रकारे काही कार्यक्रम, आपल्याला जर एकांकिका येत असेल, नाटक येत असेल, गीत येत असेल तर ते आपण इथे सादर करू शकता. आपल्यासमोर सादर होत आहे ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासदांद्वारे स्टेज परफॉर्मन्स. बोलता यावे, ज्येष्ठांच्या समस्यांना सोडवण्यासाठी कुठेतरी एक मंच असावा, ज्येष्ठांशी समरस होणारा एखादी संघटना असावी आणि ज्येष्ठांच्या भावना समजून घेणं, त्यांना शुभेच्छा देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्येष्ठांना जगण्याचं बळ मिळावं या समस्त उद्देशानं आज ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना. आज आपल्या शहरामध्ये 8 ज्येष्ठ नागरिक संघ आहे. आमचा हा ज्येष्ठ नागरिक संघ सगळ्यात जुळा, म्हणजे आजपासून 32 वर्षापूर्वी 1992 साली आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाली. जेव्हा स्थापना झाली 92मध्ये 32 वर्षापूर्वी, मी तुम्हाला सांगतो आहे की फक्त आणि फक्त 15 सभासद होते आणि आज स्थितीला 5600च्या वर सभासद आहे. आपण टाळ्या वाजवा या सर्व सभासदांचं. एक पुन्हा असा विचार येतो आहे की नोंदणीच्या वेळी 15 सभासद असताना आज 5600पेक्षा अधिक का एवढे सभासद इथे का वाढले या रामनगरच्या संघामध्ये?
तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना मिळेल. मला तर निश्चित मिळालं की या रामनगर ज्येष्ठ संघ याची कार्यकारिणी, या संघाचे सर्व आजी माजी अध्यक्ष मंडळ वगैरे यांची आपल्या ज्येष्ठांप्रती भावना, आपुलकीची, सौदार्याची, त्यांचं मन समजून घेण्याची, त्यांची ती समरस होण्याची आणि ज्येष्ठांसाठी आम्ही जे विविध उपक्रम राबवतो आहे, तो सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय तपासणीचे असो, प्रबोधनाचे असो आणि असे इतर विविध म्हणजे मी आज या ज्येष्ठ संघाचा सचिव आहे. माधवरावजी पिंपळकर हे आज पदावर अध्यक्ष आहेत. आम्ही जे वाटचाल करतो आहे या संघाची, आमचे जे पूर्वीचे जे मंडळी आहे ते 6-7 अध्यक्ष आणि त्यागाची मंडळी, त्यांनी आम्हाला जे पाऊल वाट करून दिली, पाऊल पुन्हा करून दिल्या, कुठल्या पद्धतीनं देशाची सेवा केली पाहिजे हे सगळं घालून केलं. आणि म्हणून मला आवर्जूनच त्या सन्मान्य माजी अध्यक्षांचं नाव घेणं गरजेचं वाटतं. मंडळीनं ज्यावेळेला आपल्या संघाची स्थापना झाली 1992मध्ये, त्यावेळेला आपल्या संघाचे पहिले अध्यक्ष होते मधुकररावजी भागवत, त्यानंतर वसंतभाई सुचर, त्यानंतर डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार साहेब, नंतर रामदासजी रायपुरे, नंतर विजयरावजी चंद्रवार, गोपाळरावजी सातपुते आणि आज माधवरावजी पिंपळकर यांच्या हातामध्ये झालं. पण आवर्जून सांगावं असं वाटतं, पुन्हा सांगावं असं वाटतं की हे जी 6 लोक आहेत, 6 मंडळी आहेत, ही अध्यक्ष आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये जी कोणती मंडळी असेल, या मंडळीने जी आम्हाला दिशा दाखवली काम करण्याची, ज्या पद्धतीनं तुम्ही ज्येष्ठांची वागलं पाहिजे हे समजून दिलं प्रत्यक्षात म्हणजे मंडळीनं संघ तर 1992मध्ये स्थापन झाला खरा, पण पहिली कार्य त्यांना बसायला जागा नव्हती. कुठेतरी कोण एखाद्या हनुमानच्या मंदिरामध्ये बसून ती घ्यायचे, कोणाच्या घरी, कोणाच्या आवारात, सगळं आणि त्यावेळेला गरज व्हायची पहिल्यांदा जागेची. त्यावेळेला आमच्याकडे पैसा नव्हता संघाकडे, स्वतःची जागा घेऊ शकत नव्हतो म्हणून आम्ही राजकीय मूल्यांकन प्रयत्न केले आणि रामदासजी रायपुरे कालखंडामध्ये आपल्याला 18,000 फूट चौरस जागा सन्माननीय त्यावेळेचे जिल्हाधिकारी भोगे साहेब याच्या प्रति खरंच आणि त्यांनी जागा दिली म्हणून आज आपण त्या जागेमध्ये बसतो. मी पुन्हा एक गोष्ट खास करून उल्लेख करतोय, अहो जागा तर मिळाली, झाडं नव्हते, आज झाडं आहे, आज झाडाखाली बसून किती करता येते, त्यावेळेला झाडे नव्हते, टोमॅटोला गवत वाढलं होतं. बांधकाम कुठेतरी एक सभागृह असावं आणि म्हणून मी पुन्हा आवर्जून उल्लेख करतो की माझ्या डाव्या हाताला जे सभागृह आहे पहिलं ते माजी खासदार गणेश बाबू खुल्या यांच्या निधीचं झालं आणि हे दुसरं उजव्या हाताला सभागृह आहे ते सन्मान्य माजी केंद्रीय मंत्री हसरत भैया हे साहेब यांच्या खंडातून झाला. संघात हे कंपाऊंड जे आहे हे त्यावेळी WCL ते मामिडवार सर होते, त्यांच्याही सौजन्य झालं. एकूणच आज आपण जे बसलो आहे सुसज्ज आणि मला एकदा पुन्हा आवर्जून सांगायला वाटते की ही रामनगरचा ज्येष्ठ नागरिक संघ की ज्याची सभासद संख्या 5,600च्या अधिक आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रामधला सर्वोत्कृष्ट, सर्व सोयी सुविधांनी युक्त आणि सगळ्यात जास्त सभासद संघ असल्यासारखं आपला संघ आहे. म्हणजे वेळ कमी आहे, आठवून घेतो आहे, पण आम्ही जे काही उपक्रम राबवतो आहे, विविध उपक्रम, मग आम्ही राष्ट्रीय पारंपरिक सण करतो, राष्ट्रीय उत्सव साजरा करतो, वैद्यकीय तपासणी खूप काय करतो. आणि बघा एक पुढंच म्हणतोय, आजचा जो हा आम्ही सोहळा इथे अरेंज केला, तुमच्याकडे लोकांकडनं वर्गणी मागून जायचं मागून याचं कारण आमच्याकडे स्वनिधी नाही.
उत्पन्नाचा स्रोत नाही. आम्ही लोकांकडनं जाहिरातीतनं पैसा गोळा करून हा सोहळा साजरा केला. पण तुम्हाला हेही सांगतोय की आमची आर्थिक स्थिती कितीही कमजोर असली तरी ज्या वेळेला शासनाला गरज वाटते, शासन आर्थिकदृष्ट्या अडचणी देते, त्यावेळेला ज्या वेळेला शासनाचा आदेश येतोय त्यावेळेला आम्ही शासनाला देखील आर्थिक मदत केली आहे. आणि तुम्हाला सांगतोय पूर पीडितांच्या मदतीसाठी आम्ही 78,398 रुपयाचा चेक त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना दिलं. एवढंच नाही तर कोरोना काळामध्ये कोरोनामुळे जर शासनाची आर्थिक स्थिती काही गंभीर झाली असते तर तुम्हाला माहीत नाही, तर शासनाच्या काळाला काही वेळेला आम्ही 51,000चा चेक दिला. आमची परिस्थिती काही असेल ना तशी माय एका भाकरी आर्थिक भाकरी खूप येणाऱ्या दारात येणाऱ्या एक आपल्याकडे देते ती भूमिका शेवटी सांगतोय. आमचा हा ज्येष्ठ नागरिक संघ रामनगर आहे. हे निवड आम्ही आमच्या सभासदांसाठी काम करतो असं नाही, तर आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जर ज्येष्ठांसोबत इतरही ज्येष्ठांना लाभ होत असेल तसे प्रस्ताव आम्ही सादर केलेले आहेत 4-5. एकदा सांगतो. पहिला प्रस्ताव आम्ही पाठवला 22मध्ये. ती जी ज्येष्ठांना रेल्वे भाड्यामध्ये सवलत होती आणि ती बंद केली, ती परत सुरू करावी असा प्रस्ताव आम्ही वैष्णव जे रेल्वे मंत्री आहे तेव्हा होते ना त्यांना सादर केला आणि तसं पंतप्रधान अजून मान्य झालेला त्यांचा विषय. दुसरं आम्ही नगर परिषदला आयुक्त साहेबांना सादर केला. कोणता प्रस्ताव केला? जर ज्येष्ठ नागरिकांच्या नावानं जो घर असेल त्याला गृहकरामध्ये काही प्रमाणात आज जर ते 10%, 5%, 4% आकारत असेल आणि जर ते ज्येष्ठाच्या नावात असेल भाऊ आयुक्तांशी आम्ही बोललो साहेबांना आम्ही की त्यांना पैसे 2% सवलत. त्याचप्रमाणे हार्वेस्टिंगचा तगादा लावला लावणं गरजेचं आहे. पण हार्वेस्टिंग किती सूट मिळते, अनुदान मिळते, त्या अनुदानामध्ये जो ज्येष्ठांना वाढ करावी काही प्रस्ताव पाठवला. असा प्रस्ताव आम्ही पाठवला 3 साहेब होते मेडिकल कॉलेजचे. तो प्रस्ताव असा होता की शासनाचं ज्येष्ठ नागरिकांप्रती जे धोरण आहे 2013चं त्याच्यामध्ये ज्येष्ठांना शासकीय रुग्णांमध्ये मिळालं पाहिजे. आणि विशेष करून डायलिसिस किंवा तत्सम जे खर्ची करणार आहे ज्येष्ठांना शेवटचा प्रस्ताव त्याकडे पाठवला आहे आयुक्त साहेबांना मनपाच्या. तो असा आहे की आपल्या शहराच्या कक्षा वाढलेल्या आहेत. 108 भाडं खूप वाढलेलं आहे. साधारण माणसाला कोपऱ्यात नाही सुद्धा जर स्टेशनला 50 रुपये देतात. म्हणजे मी विनंती केली एक प्रस्ताव पाठवला की मनपाद्वारे ज्या पद्धतीनं महानगरपालिका कॉर्पोरेशन नागपूर त्यांनी सिटी बसेस चालवतात त्या पद्धतीनं आपणही चालवूया. जेव्हा मी चर्चा केली त्यांनी अतिशय उत्तम प्रस्ताव आयुक्त साहेबांना आले. असो म्हणजे हे सगळे प्रस्ताव मी सादर केले. अजून कुठेही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. असं म्हणजे मी इथे थांबतोय आणि थांबण्यापूर्वी आज आमच्या विनंतीला मान देऊन की ज्येष्ठ 75 वर्ष पूर्ण झाली ज्येष्ठ मोठी आमचा सन्मान स्वीकारण्यासाठी इथं आली. इथं सर्व सरकार मूर्ती माझ्या भावांचं आणि माझ्या बहिणींचं मी आभार मानतोय, अभिनंदनही करतोय आणि परमेश्वरानं अशी प्रार्थना करतो, अरे बाबा देवा तू या सगळ्या सत्या मूर्तींना आणि ही मंडळी पंचायत जवळपास आली या सगळ्यांना निव्वळ दीर्घायुष्य नाही तर व्याधीमुक्त दीर्घायुष्य दे हे तुझं पहिलं कर्तव्य आहे. बाकी तर सुख संपत सगळं दे. असं म्हणणे मी पुन्हा एक वार सगळ्यांचे आभार मानतो. आपण सगळी मंडळी इथे आले आभार मानतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय हिंद.
आता मीटिंग संपलेली आहे. बागीचे कवाली भरली.